आणि असे झोपले गोकर्ण भगवान. आणि झोपल्याच्या नंतर महाराज, चला दुसरं पात्र या. चला महाराज झोपले, महाराज निवांत झोपले. साधू होते, साधूला काही भीती नाही. त्या घरामध्ये झोपल्याच्या नंतर काही अरे इकडे रे बाबा. तिकडे पहा एकदा. हा विनोद, हा ऐकताय कथा तुम्ही? हा कथा ऐकताय. थंडी वाजते भूताला. पहा गोकर्ण झोपलेले घरात, आणि त्या घरामध्ये रात्रीच्या 12 वाजता चित्र विचित्र आवाज येऊ लागले. काय काय दिसत होत महाराज? वर्णन आलेलं आहे या ठिकाणी. सकृमेशा सकृद हस्ती सकृत महिषो भवान सकृद इंद्र सकृजाग्नी पुनश्च पुरुषो भवान. चला या या लवकर, या लवकर. चला या. जरा कथा ऐकून घ्या आता. पहा कथा ऐका. कथा. गोकर्ण घरामध्ये झोपलेले आहे, आणि रात्रीच्या 12 वाजता चित्र विचित्र आवाज झाले महाराज. कधी रेडा दिसायचा, कधी हत्ती दिसायचा, कधी बोकड दिसायचा, कधी ते प्रेत छोटं रूप घ्यायचं, कधी मोठं रूप घ्यायचं. आणि गोकर्णाने डोळे उघडले. विनोद इकडे बघ. विनोद, ए विनोद इकडे बघ. हा गोकर्णे भगवंताने डोळे उघडले. उठले गोकर्ण. पहा साधू असल्यामुळे घाबरत नव्हते गोकर्ण. आणि गोकर्णाने पाणी घेतलं हातामध्ये, अभिमंत्रित केलं, आणि असं अंगावर थोडं शिंपडलं, आणि प्रश्न केला. क्वस्तं मुग्रो तरो रात्रो कुतो यातो दिशामिमां किं वा प्रेत पिशाचो वा राक्षसीति संशयाः. विचारलं गोकर्णाने, कोण आहे तू? पाणी शिंपडलं, आणि जे ते प्रेत होतं ते प्रेत बोलू लागलं. बस बस, प्रेत बोलू लागलं. म्हणे दादा, प्रेत बोलू लागलं. म्हणे दादा, विचारलाय गोकर्णाने, कोण आहे तुम्ही?
ते प्रेत सांगते अहं भ्राता त्वदीयोऽस्मिन् धुंदुकारीति नामता स्वकीय नैव दोषेण ब्रह्मत्वनाशितं मया. ते भूत बोलू लागलं गोकर्णशी की दादा मला ओळखलं नाही, मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. म्हणे अरे ही अवस्था तुझी कशी झाली? म्हणे दादा मला मारलं आणि मला या ठिकाणी पुढल्या गेलं, मला प्रेत योनी मिळाली. तुझी मरणाची बातमी मला कळाल्याच्या नंतर मी तर गयामध्ये तुझं श्राद्ध केलं आणि शास्त्रवचन आहे की गयावर ज्याचं श्राद्ध केलं जाते त्याला मुक्ती मिळते. तुला मुक्ती का मिळाली नाही? त्यावेळेस ते प्रेत बोलू लागलं गोकर्णशी दादा मी काय हलका पापी नाही आहे, मी 1 नंबरचा पापी आहे, कितीतरी पाप केलेला आहे. असं तू 1 श्राद्ध नाही 100 जरी श्राद्ध केले तरी माझा उद्धार होणार नाही. गया श्राद्धर्षते नापी मुक्तिर्मेन भविष्यती. मला मुक्ती मिळणार नाही दादा, पण एक विनंती आहे, काही करा आणि या योनीतून मला मुक्त करा दादा. धुंदुकारीला सांगण्यात आलं. गोकर्ण म्हणतात धुंदुकारी चिंता करू नको, या योनीतून मी तुला मुक्त करतो, पण एक काम कर, आता तू इथं थांबू नको, तू निघून जा. आणि महाराज धुंदुकारीने आपली ते प्रेत योनीचं रूप नाहीस केलं आणि एक फोटो काढून घ्या आणि आता निघून जा. या करायचं असेल तर तू श्रीमद भागवताची कथा केली पाहिजे. आणि महाराज श्रीमद भागवताची कथा गोकर्णजीने आरंभ केली आणि हे प्रेत योनीतील धुंदुकारीने ती कथा ऐकली. कुठं बसला होता महाराज? तर 7 गाठीचा बांबू होता, त्या बांबू मध्ये येऊन बसला. तर मी कथा लांबवत नाही, मला कथा पुढे न्यायची आहे. 7 गाठीच्या बांबू मध्ये येऊन बसला. गोकर्ण महाराज कथा सांगत होते, गावचे लोक कथा ऐकत होते आणि 7 दिवस झाले कथा संपली आणि प्रेत योनीतला जो धुंदुकारी होता महाराज, ऐकताय तुम्ही कथा, प्रेत योनीतला धुंदुकारी दिव्य स्वरूपामध्ये प्रगट झाला. दिव्य तेजामध्ये तो धुंदुकारी प्रगट झाला आणि गोकर्ण महाराजांचं दर्शन घेतलं. ऐकताय कथा तुम्ही, गोकर्ण महाराजांचं दर्शन घेतलं. पुन्हा गोकर्णाने आपल्या भाऊला ओळखलं नाही. आधी भूत झाला, पण तोच त्या भूताने कथा ऐकली महाराज. शास्त्र असं सांगते, प्रेत योनीमध्ये गेलेल्या धुंदुकारीने कथा ऐकली तर त्या भूताला मुक्ती मिळाली. एवढी महान कथा श्रीमद भागवताची आहे. किती पाप केलं होतं महाराज, पापाशिवाय दुसरं काहीच नव्हतं केलं. एवढा महान पापी, त्याचाही उद्धार श्रीमद भागवताच्या कथेने केला. तर ज्या भूताचा उद्धार श्रीमद भागवताची कथा करू शकते, ती कथा तुमचा आमचा उद्धार करणार नाही का महाराज? नक्की करेल, पण आपण ती कथा श्रवण तर केली पाहिजे, ऐकलं तर पाहिजे, देवाची सेवा तर केली पाहिजे महाराज. आणि धुंदुकारीला नेण्याकरता विमान आलं आणि विमानामध्ये धुंदुकारीला बसवलं आणि स्वर्गाला घेऊन गेले. त्यावेळेस प्रश्न केला की कथा तर गावच्या सर्व लोकांनी ऐकली. ऐकताय तुम्ही कथा? गोकर्ण महाराज म्हणू लागले कथा सर्वांनी ऐकली, मग विमान फक्त धुंदुकारी करताच का आलं? तर गोकर्णाला त्या सेवकांनी उत्तर दिलं, म्हणे महाराज कथा जरी सर्वांनी ऐकली, परंतु उद्धारा करता कथा फक्त धुंदुकारीने ऐकली म्हणून त्याला विमान आहे. बाकीच्या लोकांनी कोणी टाइमपास म्हणून कथा ऐकली, कोणी ऐकायची म्हणून ऐकली, कोणाला घरी झोप लागत नव्हती म्हणून ऐकली. आणि ऐकली तर ऐकली, पण घरी गेल्याच्या नंतर त्या कथेचं चिंतन केलं
नाही म्हणून त्याला फळ नाही. पुन्हा गोकर्णाने कथा आरंभ केली महाराज. आणि लोकांना असं वाटलं आता आपल्याला सुद्धा विमान आलं पाहिजे, चांगलं लक्ष देऊन कथा ऐकायची. तर काय झालं पुढं, कथा संपल्याबरोबर गोकर्ण आणि सर्व गावचं गाव गोलोकाला नेलं महाराज. एवढी कथेमध्ये पावर आहे. ही सुंदर श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी चालू आहे. कोणी कथा ऐकली पाहिजे, कशी ऐकली पाहिजे, आता भरपूर वर्णन आहे, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मला पुढं कथा न्यायची आहे. कोणत्या महिन्यात कथा केली पाहिजे हे सर्व वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. वक्ता कसा पाहिजे, श्रोता कसा पाहिजे, सर्व वर्णन आलाय. पण कोणी कथा ऐकली पाहिजे फक्त 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि पुढे जातो. कथा कोणी कोणी ऐकली पाहिजे प्रयत्न करू. दरिद्रश्च क्षयरोगी निर्भाग्य पाप कर्मवान अनपत्यो मोक्षकाम शृणुयाश्च कथामिमाम अपुष्पा काक वंध्याच वंध्याया मृतगर्भकाः सवद्गर्भाच या नारी तया श्राव्या प्रयत्नतः. पा कोणी कोणी कथा ऐकली पाहिजे. दरिद्री, जो गरीब आहे त्याने कथा ऐकली पाहिजे. गरिबी कशामुळे येते, पापामुळे येते महाराज. मग त्याने कथा ऐकली पाहिजे. कथा जर ऐकली तर त्याचं पाप नाहीसं होते आणि त्याला काहीतरी मार्ग मिळतो, म्हणून कथा ऐकली पाहिजे. क्षयरोगी, ज्याला टीबी झालेली आहे त्याने कथा ऐकली पाहिजे. निर्भाग्य म्हणजे भाग्यहीन माणसानं कथा ऐकली पाहिजे. पाप कर्मवान, जो पापामध्ये रत आहे त्याने सुद्धा आपलं पाप जाण्याकरता कथा ऐकली पाहिजे. अनपत्यो, ज्याला अजून मूलबाळ झालं नाही त्याने तर महाराज प्रयत्न करून ही कथा ऐकली पाहिजे. नाही कथा ऐकली तर घरी भागवताचं वाचन केलं पाहिजे, फल मिळते महाराज. आमची कथा हे फल देते. भगवान गोपाल कृष्ण त्या दाम्पत्यावर प्रसन्न होता आणि त्यांच्या घरी कृष्ण येतो. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याने कथा ऐकावी. अजून कोणी कोणी ऐकावी. अपुष्पा, ज्या स्त्रीचे रजोदर्शन थांबले आहे. आता हे तुमच्या फायद्याचं आहे म्हणून जरा क्लिअर सांगतो. मासिक पाळी